पैसा हा एक शब्द अख्खं जग चालवतो. त्याचं या विश्वावर निर्विवाद साम्राज्य आहे. कोणाला पायाखाली तुडवायचं आणि कोणाला डोक्यावर घेऊन नाचायचं हे पैसाच तर ठरवतो, हो की नाही? कोणाला किती मान सन्मान द्यायचा हेही ठरवतो. पैसा माणसांना जोडतो, माणसांना तोडतोही. पैसा एक चुंबक आहे, एक जादूगर आहे, एक वरदान आहे, एक शाप देखील आहे. आपण देवाकडे जातो तेही पैशासाठीच की. देवा मला सुख दे, देवा मला आनंद दे, देवा मला ऐश्वर्य दे, देवा मला प्रसिद्धी दे, देवा मला हे दे, देवा मला ते दे. म्हणजेच काय तर पैसा दे. सुख, समाधान, ऐश्वर्य, प्रसिद्धी, मान, सन्मान या सर्वांचा आधार पैसाच असतो की. तुम्ही म्हणाल पैशाला सर्व काही मानता येत नाही, बऱ्याच बाबी पैशाने मिळू शकत नाहीत. मी म्हणेल प्रत्येक गोष्टीला अपवाद हा असतोच, तसा पैशांना का अपवाद नसावा? म्हणूनच अपवाद वगळले तर पैसा हा ईश्वर नसला तरी ईश्वरापेक्षा कमी नाही. पैसा म्हणजे कल्पवृक्ष आहे. अहो, हा पैसा भल्या भल्यांना वाकवतो, झुकवतो. या पैशामुळे लोक नको नको ते कृत्य करतात. तुम्हीच पहा ना, पैशासाठी माणूस काय करू शकतो. अमेरिकेतून मुलगा व सून आपल्या आई वडिलांना भेटायला आले. आई वडिलांनी आपल्या सोबतच यावे असा मुलाने हट्ट धरला. आई वडील कबूल झाले. आता आमच्या सोबतच स्थायिक व्हायचे. मग इथले घर जमीन विकण्याचा सल्ला मुलाने व सुनेने दिला. म्हणून त्यांनी सर्व काही विकून टाकले व पैसे मुलाने स्वतःच्या बँक खात्यात भरले. आई वडिलांना विमानतळावर सोडून ते दोघेही अमेरिकेला निघून गेले. आज ते वयोवृद्ध जोडपे अनाथ आश्रमात दिवस काढत आहे. मान्य आहे मित्रांनो, पैसा खूप गरजेचा आहे, परंतु पैशासाठी हे असली कृत्य छे. पैशासाठी लोक जात धर्म सोडतात, स्वकीयांना धोका देतात, आत्मसन्मान घाण ठेवतात, खोट्याला खरं म्हणतात, गुन्हा करतात, जीव घेतात, नाती गोती विसरतात, वाटेल ते करतात. परंतु हे मात्र चुकीचं आहे. पैसा असावा ना, पण कसा? तर स्वतःच्या खिशात लाखोंचा खळखळाट असावा, पण त्यामागे कुणाचा 5 पैशाचाही तळतळाट नसावा. अगदी प्रामाणिकपणे लाखो करोडो कमवावे, स्वतःच्या जीवावर मेहनतीने आणि कष्टाने. हो, मान्य आहे, स्वतःच्या जीवावर जगताना मेहनतीने आणि कष्टाने कमवताना थोडी फाटेल, पण अभिमान वाटेल. माणूस नेहमी म्हणतो पैसा आला की मी काही करेन, आणि पैसा म्हणतो तू काहीतरी कर मगच मी येईल. म्हणजेच काय तर मेहनत आणि कष्टाशिवाय पैसा येत नाही. सध्याच्या या जगात कोणी कुणाचं नाही. सगळं पैशापासून सुरू होतं आणि पैशावरच संपतं. प्रेम, आपुलकी, जिव्हाळा हे शब्द तर हरवलेच आहेत. प्रत्येक जण फक्त आणि फक्त स्वतःचा स्वार्थ साधताना दिसत आहे. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला समाजात मान आहे, सन्मान आहे. एकंदरीतच काय तर पैसा हातात तर दुनिया खिशात. त्यामुळे लक्षात ठेवा, जन्म जरी गरिबीत झाला असला ना तरी लाखो करोडचा मालक झाल्याशिवाय मरायचं नाही. कमवण्यासोबतच जमवणे देखील महत्वाचे आहे. मी तर म्हणेल पैसा कमवण्यापेक्षा जमवणे फार कठीण आहे. म्हणजेच काय तर बचत करणं फार अवघड आहे, पण बचत ही फार महत्वाची देखील आहे. पैसा फक्त एकच भाषा बोलतो, तू आज मला वाचव, उद्या मी तुला वाचवेल. लागलेली भूक, नसलेला पैसा, तुटलेली मन आणि मिळालेली वागणूक जे शिकवते ना, ती कुठली डिग्री शिकवू शकत नाही. पैशाचे महत्व कुणीच नाकारू शकत नाही, कारण पैसा ही एक मूलभूत गरज आहे. प्रतिष्ठा माणसाला नसून पैशाला आहे. पैशाचे आणि गुंतवणुकीचे महत्व ओळखा. शेवटी एवढंच म्हणेल, पैसा खुदा तो नहीं लेकिन खुदा से कम भी तो नहीं.